नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज भूगोलाविषयी माहिती बघणार आहोत. अत्यंत सोपा आणि मार्क मिळवून देणारा विषय म्हणजे भूगोल असतो. लोकसेवा अकॅडमी आपले अप्पा हातनोरे सर यांचं प्रिव्हियस इयरचं पुस्तक, या पुस्तकाची सखोल माहिती आपण आज घेणार आहोत व्हिज्युअल डायग्रामच्या स्वरूपामध्ये. चला तर मग बघा. महाराष्ट्र, त्याचे स्थान, विस्तार व आकार. मित्र हो, भारताचा जगामध्ये क्षेत्रफळानुसार मित्र हो 7वा क्रमांक येतो. कितवा येतो मित्र हो? 7वा. पहिला आहे रशिया, दुसरा कॅनडा, तिसरा चीन, चौथा अमेरिका, 5वा ब्राझील, 6वा ऑस्ट्रेलिया आणि 7वा भारत. भारताचे एकूण क्षेत्रफळ आहे मित्र 32,87,263 चौरस किलोमीटर, जे की जगाच्या 2.42% एवढा आहे. बरोबर. जगातला सर्वात लहान देश म्हणजेच कोणता? तो व्हॅटिकन सिटी, ज्याचं क्षेत्रफळ 0.4 चौरस किलोमीटर आहे. मी जे काही सांगत आहे ते अप्पा हातनोरे सरांच्या प्रिव्हियस इयरच्या पुस्तकात जशास तशी माहिती दिलेली आहे. त्यांचं पुस्तक समोर ठेवा आणि माझा व्हिडिओ बघा. हे चुकीचं आलं बरं का. भारताचा सापेक्ष आकार म्हणजे इतर देशांच्या तुलनेमध्ये भारत केवढा आहे? मित्र हो, भारताचे क्षेत्रफळ चीनच्या 1/3 आहे, म्हणजे चीन भारताच्या 3 आहे. पाकिस्तानच्या भारत हा 4 पट आहे, तर जपानच्या 8 पटीने मोठा भारत आहे. पुढे बघा मित्र, भारतातील राज्ये व केंद्रशासित प्रदेश, त्यांचे क्षेत्रफळ. भारतामध्ये सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारं राज्य म्हणजे राजस्थान, त्यानंतर नंबर येतो मध्य प्रदेशचा व महाराष्ट्र आहे 3ऱ्या क्रमांकाला. म्हणजेच क्षेत्रफळाच्या दृष्टीने बघल्यास महाराष्ट्राचा भारतामध्ये 3रा क्रमांक लागतो. बरोबर आहे. आता सर्वात कमी आहे मित्र हो गोवा राज्याचं क्षेत्रफळ, जे की 3,702 चौरस किलोमीटर आहे. त्यानंतर त्याहून थोडा मोठा येईल सिक्कीम व त्यावरून थोडा मोठा येईल त्रिपुरा. मित्र हो, जर आपण केंद्रशासित प्रदेश यांचा विचार केला तर सर्वात मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टीने केंद्रशासित प्रदेश म्हणजे आपला लडाख आहे. त्यानंतर जम्मू काश्मीर व त्यानंतर अंदमान व निकोबार. सर्वात लहान पकडले तर सर्वात छोटा केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीप, त्यानंतर चंदीगड. ओके मित्र हो, पुस्तक नक्कीच समोर असेल तुमचं अप्पा हातनोरे सरांचं प्रिव्हियस इयर. ओके. भारतातील जिल्हे, त्यांचा आकार आणि संख्या म्हणे. आकारमान म्हणजे आकारमान. मित्र हो, भारतामध्ये सर्वात मोठा जिल्हा आहे गुजरातमध्ये, जे की आहे कच्छ. कोणता आहे? कच्छ नावाचा जिल्हा भारतामधला क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे. त्यानंतर येतो लडाखमधील लेह, राजस्थानमधील जैसलमेर. सर्वात लहान जिल्ह्यामध्ये माहे येणार, जे की पुदुचेरी येथे आहे. दिल्लीमधील मध्य दिल्ली व परत पुदुचेरीमधील यानाम हे सर्वात लहान जिल्हे आहेत. बरोबर. आता जिल्ह्यांच्या संख्येनुसार सर्वात जास्त जिल्हे असणार राज्य म्हणलं तर उत्तर प्रदेश, ज्यामध्ये 75 जिल्हे आहेत. नंतर क्रमांक लागतो मध्य प्रदेशचा, ज्यामध्ये 52 जिल्हे आहेत. त्यानंतर बिहार व तमिळनाडू, ज्यांच्यामध्ये 38 जिल्हे आहेत. सर्वात कमी जिल्हे असलेली राज्य आहेत बघा. गोवा राज्यामध्ये फक्त 2 जिल्हे आहेत, तर सिक्कीममध्ये 4 आहेत. ओके मित्र हो, माहिती अत्यंत सोप्या आणि व्हिज्युअलायझेशनच्या स्वरूपात तुम्हाला सांगत आहे. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ मित्र हो 3,07,713 चौकिमी आहे. सर्वात जास्त आहे राजस्थानचं. बरोबर. म्हणजेच ते आहे 3,42,239 चौकिमी. त्यानंतर नंबर लागतो आपल्या मध्य प्रदेशचा, जे की महाराष्ट्राच्या उत्तरेस आहे. त्याचं क्षेत्रफळ आहे 3,08,313 चौरस किलोमीटर. ओके मित्र हो, म्हणजे सर्वात मोठा राज्य येईल राजस्थान, त्यानंतर येईल मध्य प्रदेश व त्यानंतर येईल महाराष्ट्र. राजस्थान व मध्य प्रदेशचे क्षेत्रफळ लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, फक्त महाराष्ट्र लक्षात ठेवा मित्र. पुढे महाराष्ट्राच्या सरहद्दी म्हणजेच महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला कोणते राज्य आहेत व महाराष्ट्राची कोणती जिल्हे त्या राज्यास भिडून आहेत किंवा लागून आहेत. तर बघा मित्र, महाराष्ट्राच्या उत्तरेस मध्य प्रदेश हा राज्य आहे व या राज्यास महाराष्ट्राचे 8 जिल्ह्यांची सीमा लागून आहे. पूर्वेस छत्तीसगड आहे मित्र हो. महाराष्ट्राचे 2 जिल्हे या छत्तीसगड राज्यास लागून आहेत. आग्नेयेस तेलंगणा. महाराष्ट्राचे 4 जिल्हे तेलंगणा राज्यास लागून आहेत. दक्षिणेस कर्नाटक व गोवा. आता गोवा तुम्ही दक्षिणेस घ्या किंवा नैऋत्येस घ्या. कर्नाटक महाराष्ट्राच्या 7 जिल्ह्यांच्या सीमा त्यास लागून आहेत. दक्षिणेस किंवा नैऋत्येस म्हणा, नैऋत्येस गोवा. महाराष्ट्राचा फक्त 1 जिल्हा त्यास लागून आहे, जो की सिंधुदुर्ग आहे. वायव्येस येतो गुजरात आणि दादरा व नगर हवेली. 4 जिल्ह्यांच्या सीमा त्यास लागून आहेत. खाली आहे मित्र. आता उत्तर व वायव्य सरहद. मित्र
महाराष्ट्राच्या उत्तरेस मध्य प्रदेश आहे व या मध्य प्रदेश राज्यास महाराष्ट्राच्या 8 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. त्यामध्ये तो नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा व गोंदिया. ठीक आहे मित्र. आता वायव्येस बघा मित्र गुजरात व एक केंद्रशासित प्रदेश म्हणजे कोणता? दादरा व नगर हवेली. मित्र गुजरात राज्यास पालघर, नाशिक, धुळे व नंदुरबार या 4 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. तर दादरा व नगर हवेली यास पालघरची उत्तर सरहद लागून आहे. लक्षपूर्वक ऐका मित्रांनो. आता बघा पूर्व आणि आग्नेय सरहद. मित्र पूर्वेकडे राज्य कोणतं आहे महाराष्ट्राच्या? छत्तीसगड राज्यास महाराष्ट्राच्या 2 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. त्यामध्ये एक येतो गोंदिया व दुसरा येतो गडचिरोली. ठीक आहे मित्र. पुढे बघा आग्नेय म्हणजे ह्या दिशेस महाराष्ट्राचे 4 जिल्हे आहेत जे की तेलंगणा राज्यास लागून आहेत. त्यामध्ये नंबर 1 गडचिरोली, नंबर 2 चंद्रपूर, 3 यवतमाळ व 4 नांदेड. बरोबर आहे. ठीक आहे मित्र. पुढे आहे मित्र दक्षिण सरहद. एखाद्या वेळेस इथे मॅपमध्ये चुकीचं किंवा चुकीचा जिल्हा नाव येऊ शकते तर तुम्ही ते शोधून काढायचं बरं का. दक्षिण सरहद. मित्र मी तुम्हाला सांगितलं होतं गोवा राज्यास फक्त आणि फक्त सिंधुदुर्ग याच जिल्ह्याची सीमा लागून आहे. तर कर्नाटक राज्यास 7 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. त्यामध्ये सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर व नांदेड. म्हणजे सिंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर, सांगली हे चुकीचं आहे. सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर व नांदेड या 7 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. ओके मित्र. आता आपण काय शिकलो यांची उदाहरणे बघूया. महाराष्ट्राच्या सीमेकडील राज्य व त्या राज्याला लगतचे असलेले महाराष्ट्रातील जिल्हे. मध्य प्रदेशला 8 जिल्हे लागून आहेत. कर्नाटकला 7, गुजरातला 4, तेलंगणास 4, छत्तीसगड राज्यास 2 व गोवा राज्यास 1. ओके मित्र. पुढे आहे मित्र महाराष्ट्राचा भूगोल, नकाशा आणि आकडेवारी. परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे मित्र. अक्षवृत्ती व रेखावृत्ती. पेपरमध्ये येते महाराष्ट्राचे स्थान नकाशावर कुठे आहे. बरोबर आहे. तर आता अशा प्रकारच्या रेषा, काल्पनिक रेषा म्हणजे काय असतात मित्र? अक्षवृत्ती. व उभ्या रेषा, नकाशावरच्या उभ्या काल्पनिक रेषा तर आपण म्हणतो मित्र रेखावृत्ती. बरोबर आहे. तर महाराष्ट्राची अक्षवृत्ते व रेखावृत्ते यावरील स्थान कोणतं आहे? बघा मित्र महाराष्ट्राचे अक्षवृत्तीय स्थान बघलं तर 15°44' उत्तर ते 72°36' हे नाही मित्र इथे येईल. 15°44' उत्तर ते 22°6' उत्तर हे अक्षवृत्तीय स्थान आहे. तर 72°36' पूर्व ते 80°54' पूर्व एवढं स्थान म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं आहे. ठीक आहे मित्र. हे रेखावृत्तीय स्थान आहे. आता भौगोलिक आकार आणि विस्तार. मित्र महाराष्ट्राचा आकार त्रिकोणी आहे. त्रिकोणी म्हणजे त्रिकोण असा नाही तर उलटा पाया असलेला त्रिकोण म्हणजे अशा प्रकारचा. बरोबर आहे. अशा प्रकारे महाराष्ट्राचा आकार आहे. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटर आहे. तर दक्षिण उत्तर लांबी 720 किलोमीटर आहे. महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ आपण बघलंय 3,07,714 चौरस किलोमीटर आहे. महाराष्ट्राच्या सीमेलगत असणारी राज्ये व त्यांना लगत असलेले जिल्हे आपण आधीच याची माहिती घेतली मित्र. उत्तरेकडे आहे मध्य प्रदेश, 8 जिल्हे लागून आहेत. पूर्वेकडे छत्तीसगड 2 जिल्हे लागून आहेत. आग्नेयेकडे तेलंगणा 4 जिल्हे लागून आहेत. दक्षिणेकडे कर्नाटक 7 जिल्हे लागून आहेत. नैऋत्येकडे गोवा 1 जिल्हा लागून आहे. वायव्येकडे गुजरात जे की 4 जिल्हे लागून आहेत. ठीक आहे मित्र. आता महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली व कोणत्या राजांपासून झाली? बघा मित्र आपल्याला माहित आहे महाराष्ट्र स्थापन होण्याआधी हैदराबादचा एक संस्थान किंवा हैदराबादचा भाग असलेला मुंबई हे राज्य किंवा मुंबई इलाखा वेगळा केला गेला व 1 नोव्हेंबर 1956 रोजी द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना करण्यात आली. ज्याचं क्षेत्रफळ 1,86,923 चौरस मैल होते मित्र. बरोबर आहे. त्यातून बरेच आंदोलन झालेत व त्यामधून 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली जे की मराठी भाषिक राज्य होतं. पुढे मित्र प्रशासकीय उत्क्रांती 1960ला काय होती व सध्याची स्थिती काय आहे? बघा 1960ला महाराष्ट्रामध्ये एकूण 26 जिल्हे होते. सध्याला महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत. प्रशासकीय विभाग 4 होते, सध्या 6 आहेत. त्या काळी महाराष्ट्रामध्ये 221 तालुके व 266 शहरे होते. आत्ता
किती आहेत हे आपण नंतरच्या पाठात बघू. 1 मे 1981ला रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग व औरंगाबाद म्हणजे सध्याचं छत्रपती संभाजीनगर यातून जालना जिल्हा वेगळा झाला. 16 ऑगस्ट 1982ला उस्मानाबाद मधून लातूर, 26 ऑगस्ट 1982ला चंद्रपूरमधून गडचिरोली, 4 ऑक्टोबर 1990ला बृहन्मुंबईमधून मुंबई उपनगर, 1 जुलै 1998ला अकोल्यातून वाशिम, धुळ्यातून नंदुरबार, 1 मे 1999ला परभणीतून हिंगोली, भंडाऱ्यातून गोंदिया, तर 1 ऑगस्ट 2014ला ठाण्यातून पालघर या जिल्ह्यांची निर्मिती झाली आहे मित्रांनो. आजच्या पुरतं एवढं मित्रांनो. तुम्ही आप्पा हातनुरे सरांचं प्रिव्हियस इयरचं पुस्तक समोर ठेवून माझा व्हिडिओ बघत असणार. अत्यंत सोपा असणार. थँक्यू व्हेरी मच.